हा साहेब, देवेंद्र कोठे बोलतोय. हा बोला देवेंद्र. हा, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 मध्ये आमची सभा चालू आहे. पालकमंत्री महोदय आहेत. एकता नगर, पद्मानगर आणि कर्णिक नगर अशा 3-4 सोसायट्यांचा साहेब B2चा विषय आहे. सरकारी सोसायटी आहेत, अनेक वर्ष राहत आहेत. 30-35 वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये. तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल साहेब. कुठला नगर आहे? एकता नगर, कर्णिक नगर सोसायटी आहे. रिटायर्ड लोक आहेत सगळे, जवळपास 1900. 2 नगर आहे का 3 नगर आहे? 2 आहेत सर. इकडचे ह्या प्रभागातले 2 नगर आहेत करून. एकता नगर आणि कर्णिक नगर. दुसऱ्या प्रभागात किती आहे? हा, दुसऱ्या प्रभागात काही नगर आहे का? ना, तिकडच्या कामगारांच्या चाळीतल्या आहेत, त्या 13 चाळी आहेत. आणि स्वातंत्र्य सैनिक नगर म्हणून इथे. हा, ज्या माईक मध्ये आहे. हो साहेब, आहे. माईक चालू आहे, स्पीकर चालू आहे साहेब. या ठिकाणी उपस्थित आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी, आपले आमदार देवेंद्र कोठेजी, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी. खर तर माननीय देवेंद्र कोठेजींनी विधिमंडळामध्ये 2-3दा हा विषय मांडला आणि कर्णिक नगर, एकता नगर आणि दुसऱ्याही प्रभागातल्या जमिनी ज्या B2 मध्ये आहेत त्या B2 मधल्या जमिनी फ्री होल्ड करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने, नागरिकाच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे. मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की मी मंत्रिमंडळासमोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकाच्या नावाने करून देण्याची योजना तयार करीन आणि आपल्या सर्व जमिनी फ्री होल्ड करून आपल्या नावाने करून देण्याची योजना मी तातडीने करतो आहे. आपण सर्वांना मी आश्वस्त करतो की देवेंद्र कोठेजी यांच्या पुढाकाराने या जमिनी आपल्या नावाने होतील, फ्री होल्ड होतील. तिकडे दुसरे ज्या कामगारच्या चाळी आहेत त्याही फ्री होल्ड होतील. जसं आम्ही वर्ध्यामध्ये रामनगर केलं, परवा राजुरा केलं, त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा या संपूर्ण जमिनी आपल्या नावाने करून देण्याची कारवाई राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी करेल. एवढंच आश्वस्त मी आपल्याला करतो. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आपल्या सर्वांना न्याय देईल आणि आपल्या जमिनीचा प्रश्न सोडवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे. आपण सर्वांनी कमळ चिन्हाला मतदान करून सर्वांना विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला करतो. भारत माता की जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा तुमच्यासह माझाही जीवन ज्यांच्यामुळे पावन झालं अशा आपल्या पावन गणपतीच्या चरणी नतमस्तक होतो. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 9च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या कर्णिक नगर, एकता नगर, पद्मानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आज या सभेला उपस्थित राहत असताना मनामध्ये एक अतिशय आनंद आहे की साक्षात पावन गणपतीच्या सानिध्यात ही सभा होत असताना या परिसरातील पिढ्यानपिढे प्रलंबित असणारा 35 वर्षाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, प्रत्येकाच्या जीवनातील जीवनमान उंचवणारा प्रश्न आज मला वाटतं पावन गणपतीच्या आशीर्वादानेच एका 3.5 मिनिटाच्या फोन कॉलनी सुटला. आणि हे गणरायाच्या साक्षीने होत असताना फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यात आहे आणि आपण कालच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली. म्हणूनच ह्या प्रश्न आज या ठिकाणी निकाली काढण्यात आपल्याला यश आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा शब्द म्हणजे कमिटमेंट इज कमिटमेंट. त्या कमिटमेंटमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होत नाही. आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की वर्षभर मी विधानसभेमध्ये या प्रश्नासाठी भांडतोय. आमदार आपल्या भेटीला या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सगळ्या सोसायटींनी मला या B2च्या प्रश्नासंदर्भातली अडचण निवेदन दिलं. त्याच्यावरती मी अभ्यास केला. या पूर्व भागातल्या ह्या 3 सोसायटी असतील किंवा गुरुनानक नगर नवजीवन सोसायटी, तिकडच्या काही 21 सोसायटी आहेत. परंतु याच्याही पलीकड पश्चिम भागातमध्ये ज्या कामगारांच्या चाळी आहेत, जुनी पोलीस लाईन असेल, जुनी मिल चाळ असेल, एनजी मिल चाळ असेल, लक्ष्मी विष्णू चाळ असतील,
याही जवळपास 9 ते 10 हजार कामगारांच्या घरांचा बिटूचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मी सातत्याने अधिवेशनामध्ये आवाज उठवला. मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत, बावनकुळे साहेबही सकारात्मक होते. आता या ठिकाणी सभेला येताना पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण आचारसंहिता झाल्यानंतर ना हा प्रत्यक्ष निर्णय लवकरात लवकर अंमलबजावणी करू. आणि आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असताना एक ऊर्जा, एक शक्ती मला वाटतं गणरायाकडनं मिळाली आणि बावनकुळे साहेबांना आपण फोन लावला आणि त्यांनी प्रतिसाद दिला आणि यातनं तुमचा अनेक वर्षाचा प्रश्न या ठिकाणी निकाली निघतोय. कालच्या विधानसभेला तुम्ही मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतरनं जो काही विकास मागच्या 10-15 वर्षात या इकडच्या आमदारांनी केला नसेल तेवढा जवळपास 147 कोटी रुपयाचा निधी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार साहेबांमुळे मिळालेला आहे. त्यातनंच आपला हा चिल्ड्रन पार्कचा पावन गणपतीकडे सिंधुराम हाईट्सकडे जाणारा मुख्य रस्ता असेल, वल्लाळ ग्राउंडकडनं पद्मानगरकडनं वाकळे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता असेल, आजच काल परवा झालेला WIT कॉलेज समोरचा रस्ता असेल, अशा अनेक रस्ते ह्या वर्षभरात आपण पूर्ण करू शकलोय. पद्मानगरचं बास्केटबॉल ग्राउंडचं सुशोभीकरण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेलं आहे. ही सगळी कामं आणि आमदार आपल्या भेटीला मध्ये तुम्ही जे काही निवेदनं दिलेत, मग ते ड्रेनेजचे असतील, पाण्याचे असतील, अंतर्गत रस्ते असतील, हेही सगळी कामं मंजूर असून तेही पुढच्या महिन्या 2 महिन्यात प्रत्यक्ष जागेवरती या ठिकाणी होणार आहेत. मी आपल्या सगळ्या नागरिक मतदार बंधूंना विनंती करतो की आपण उद्याच्या महापालिकेला भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांच्या पाठीशी आपण भक्कमपणे राहून त्यांना काम करण्याची संधी द्यावी. काल परवा निवडणूक जाहीर झाल्यानंतरनं आमच्यातले अनेक सहकारी जे माझ्यासोबत काम करतात किंवा या भागातले नागरिक आहेत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली की या भागामध्ये एवढे बूथ असताना, एवढे नागरिक राहत असताना या भागाला उमेदवारी देणं आपली अपेक्षा होती. वास्तविक पाहता मी सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील होतो, रोहिणीताई प्रयत्नशील होत्या, पालकमंत्री गोरेभाऊ सुद्धा प्रयत्नशील होते. ह्या व्यासपीठावरती बसलेले 3-4 नावं आम्ही आमच्या माध्यमातून प्रदेशाला पाठवली होती, परंतु हा प्रभाग 9 शहर उत्तर आणि शहर मध्य दोन्ही विधानसभेमध्ये येतो. त्यामुळं वरिष्ठांकडून आदेश आला, काही जागा उत्तर विधानसभेतनं घेतल्या आणि काही जागा ह्या आपल्या मध्य विधानसभेतनं घेतल्या. परंतु मला कौतुक वाटतं की हा भारतीय जनता पार्टीचा सगळा ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ता असेल, हे नाराज न होता पक्षाचा आदेश मानून त्यांनी एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला काम करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला आमदार म्हणून जबाबदारीने सांगेल की आपण प्रभागनिहाय जवळपास 12 ग्रुप व्हॉट्सअपचे आहेत. मग प्रभाग 9चा आहे, प्रभाग 13चा आहे, पलीकडच्या प्रभाग 12चा आहे. यात नागरिक ऍड झाल्यानंतर त्यांच्या सांगितलेल्या समस्या आपले पालक प्रतिनिधी तर सोडवतात, नगरसेवकही सोडवतात. मी स्वतः आमदार म्हणून त्या अनेक मेसेजला रिप्लाय देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं नगरसेवक कुठल्या भागात आहे याची तुम्ही काळजी करू नका. या भागातलं एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि इथले दैनंदिन मेंटेनन्ससाठी इथल्या नगरसेवकांचं ऑफिस या भागात असेल, हा विश्वास मी आपल्याला आमदार म्हणून या ठिकाणी देतो. तुमचा एक व्हॉट्सअपचा मेसेज तुमचे सगळे प्रश्न निकाली काढण्याचं शब्द मी देतो. आता लाईव्ह उदाहरण पण मिळालं की 35 वर्षाचा प्रश्न एका व्हॉट्सअप कॉलवरती निकाली लागलेला आहे. तर तुम्ही 4च्या 4 उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करा. म्हणजे आपले सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचे हात बळकट झाले तर आम्ही सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडनं आणखी निधी मागू. जशी विमानसेवा झाली, आज पाणी पुरवठ्याला 892 कोटी रुपये पालकमंत्री साहेबांनी मंजूर केलेत. यातनं शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे. भाऊ, मी सुद्धा मागच्या 8-10 दिवसात अनेक सभामध्ये सांगतोय की जोपर्यंत सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार नाही, मी माझ्या स्वतःच्या पुढच्या आमदारकीचं मत मागायला जाणार नाही. एवढा शब्द मी जबाबदारीने देतोय. कारण का भाऊ, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, माझा मुख्यमंत्री महोदयांवरती विश्वास आहे. जे 10-15 वर्ष यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना जमलं नाही ते मागच्या 4-5 महिन्यात तुम्ही 892 कोटी रुपये मंजूर करून त्याची टेंडर प्रक्रिया केलेली आहे आणि लवकर आपल्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निकाली काढेल. या सभेला इतक्या थंडीची लाट असताना सुद्धा आमच्या लाडक्या भगिनी आशीर्वाद द्यायला एवढ्या मोठ्या संख्येने जमल्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवीण डोंगरे साहेबांनी प्रवेश करताना सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाहीये, मला कुठल्याही प्रकारची उमेदवारी नकोय, परंतु 892 कोटीवरती जे भाजपचं सरकार काम करत आहे
पाणी पुरवठा माझ्या जिव्हाळ्याचा विषय, मला त्याच्यावरती काम करण्यासाठी भाजपामध्ये सामील करून घ्यावा असा निरोप त्यांच्याकडनं आल्यामुळं अनकंडिशनल बिनशर्त ते भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला निश्चितच येणाऱ्या काळात लाभणार आहे. आम्ही त्यांच्या सोबत मिळून काम करू हा विश्वास आपल्याला या माध्यमातून देतो. धन्यवाद.